शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच रात्री नवी दिल्लीमध्ये दाखल झाले। आज ते एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। तसंच शिवसेना खासदारांसोबतही बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसंच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेत्यांशी एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता नवी दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसांचा नवी दिल्लीत दौरा आहे आणि यावेळी ते इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्ष नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला देखील ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील खासदारांसोबत देखील बैठक घेणार आहेत आणि राज्यात येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या संदर्भात दोन्ही शिवसेनेचे नेते त्यांच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांशी नवी दिल्लीत राजकीय रणनीती आणि नव्या समीकरणांवर देखील सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर मुहूर्त निघालेला आहे। दिवाळी नंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आयोगाच्या व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या निर्णयावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे। 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे या निवडणुका घेण्यात येणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही, कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही। निवडणूक आयोगाने तर सगळी लाज शरम जी आहे ती गुंडाळून ठेवून दिली आहे। एकामागे एक अत्यंत चुकीची आणि सगळी फ्री अँड फेअर ची जी प्रणाली आहे गुंडाळून ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅटची 100% मोजणी करा आणि त्यांनी तर आता व्हीव्हीपॅटच बंद केलंय। याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदानाच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रिया ही चोरी यामध्ये होत असल्याचं हा सबळ एक पुरावा आहे। प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे। मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्यामार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्या। निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही, कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही। तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे। जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर व्हीव्हीपॅटवर सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले, निवडणूक आयोगावर पण आरोप केले। परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगला आहे, निवडणूक आयोग चांगला आहे, सर्व चांगलं आहे। हे काय रडीचा डाव आहे खरं म्हणजे। आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये, अशीच भूमिका आमची सरकारची आहे।